सर, जरांगे पाटलांच्या उपोषणाबद्दल आपण बोलूया सुरुवातीला. म्हणजे एवढे दिवस झाले अजून हा मुद्दा का रखडलेला आहे मराठा आरक्षणाचा? खनोज जरांगे पाटील अशा उंचीवर गेलेत की त्यांच्या शब्दाला प्रमाण आहे. ते जर का एखाद्या व्यक्तीबद्दल बोलले की हा व्यक्ती चुकीचा आहे, तर समाज त्याला चुकीचा म्हणून बघतो. नाही तर दर 6 महिन्याला आम्ही गुलाल घ्यायचो, मुंबईची वारी करायचो. आता दिल्लीकडे आम्ही स्वारी करणार होतो, पण दिल्लीला जाऊन काय मिळणार आहे जे मुंबईलाच आम्हाला मिळालं नाही, तर दिल्लीला काय मिळेल हा खऱ्या अर्थानं प्रश्न तयार होतो. खरं तर मराठी बिकते नाही, झुकते नाही व रुकते बी नाही, हा मराठ्यांचा इतिहास आहे. म्हणून मनोज जरांगे पाटलांना आमचं म्हणणं आहे, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही समाजाचं नेतृत्व आहेत, तुमचं शरीर, तुमचं मनोबल चांगलं राहिलं पाहिजे. याकरता तुम्ही फक्त आदेश करा. लाखोनी मराठी समाजाचे तरुण या आंदोलनामध्ये अमर उपोषण करू शकतात. जीवाची पर्वा न करता जीव गेला तरी चालेल, पण समाजाच्या पदरात भरपूर काही पडलं पाहिजे.